संतांचा महिमा प्रतिपादित असताना माझी वाणी अपुरी पडते असं तुकोबराय म्हणतात. तुकोबरायाच्या वाणीचं माप काढायची कोणाची मावी आली. किती उंच वाणी असेल ती. हरिभजनी हे ढवळिले जग. मोबाईल नव्हता, कम्प्युटर नव्हते, टीव्ही नव्हता, तरी महासत्ता असणारा देश अमेरिकेपर्यंत तुकोबरायांनी संप्रदाय नेऊन घातला. आता सगळं चालू आहे तरी 25% गाणे आहेत कीर्तनात. एक जण म्हणे अमेरिकेत संप्रदाय कसा जाईल. तू तितकं वाचिलच नाही सुमळ्या, तुला काय माहिती आहे. कारण पद्मश्री शंकर बापू आपेगावकर अमेरिकेत गेले. हा तुकोबरायचा पुरुषार्थ आहे जिजा. हा ज्ञानोबरायचा पुरुषार्थ आहे. शंकर बापू आपेगावकर एका काळ्या मातीत लहानशा खेड्यात जन्माला आलेलं वारकरी संप्रदायातलं गोडसरत्न, जिथं अमेरिकेत ज्यांच्या नावाचा जय जयकार केला जातो ते तुकोबरायचा प्रसाद आहे. तो ज्ञानोबरायचा प्रसाद आहे. बापू ज्या वेळेला विमानतळावर उतरले त्यावेळेला बापूंच्या हातातला पकवात घेण्यासाठी हजारो माणसं धावले असतील. दिला नाही पकवात. वेगाच सांगतोय. परत येताना विमानतळावर कार्यक्रम आटपल्यावर सोडताना पत्रकारानं प्रश्न केला, गुरुवर्य बापू तुम्ही आमच्याकडे पकवात का दिला नाही. बापूंच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या आणि विमानतळावर वाक्य वापरलं, पत्रकार दादा अरे आयुष्यभर पकवात खांद्यावर घेतला म्हणून तर अमेरिकेनं मला बोलवलंय. किती भक्तीचा सुगंध आहे वारकरी संप्रदायाचा. महासत्ता देश असणारा अमेरिका तिथपर्यंत वारकरी संप्रदायाच्या लहरी नेऊन पुरवल्या. या विश्वाच्या पाठीवर तुकोबरायच्या बाबतीत आणि छत्रपतींच्या बाबतीत बोलायचं झालं तर महासत्ता असणारा देश, उगवत्या सूर्याचा देश जपान, या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना उगवता सूर्य म्हणून पदवी आहे. एवढा संप्रदाय विश्वभर पोचवला. त्या तुकोबरायची वाणी किती पवित्र असेल. आपल्या जिभेनं फार काय झालं तर एखाद्या दुकानाहून खताड गिताड उधार भेटन. गड्याला सांगितलं जा मग नाव सांग दुकानदाराला, तितकं देईल. पण दुकानदार हलणार नाही. 1,00,000-2,00,000 रुपयाचं देईन पण हलणार नाही. महाराज तुकोबरायच्या वाणीने यम हालत होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय. एक पुरावा ऐका ना भाऊ, तुम्ही जा, तुम्हाला 2-4 कार्यक्रम येतं, 10 मिनिटात एक सांगतो पुरावा. बाकीची काळजी करू नका, कीर्तन कमी करत नाही. मला संध्याकाळी कीर्तन आहे. योग असा आला ज्यांचं नाव ऐकल्याच्या नंतर यम थरथर कापतोय. त्या नावात किती ताकद असेल. आपलं नाव जरी मोठं असलं, आप गए दुनिया डूब गई. आपल्या पश्चात आपल्या नावाचा काय विषय. फार काय झालं तर आपली पोरं धोरणात तिथं उरक पुण्यतिथ्या करतील. धोरण संपल्या आपले पोट्टेही पुण्यतिथ्या करीत नाहीत. एक जणांनी बापाच समाधी रानात केली, रानचान भाषाला ऐकलं, त्यांनी ते बेजेशिबी लावून समाधी खांदून फेकून दिली. कितीक दिवस राहील. महाराज चंद्र सूर्य येतोपर्यंत तुकोबरायच्या नामाचा प्रकाश आहे. नुसता यम थरथर कापत नाही तर यमाला कामाला लावलंय. काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबतशी. एवढी मोठी व्याप्ती तुकोबरायची. आणि तरी त्यांनी म्हणावं माझी वाणी अपुरी पडती. त्या अर्थी संत किती मोठे असतात. भगवान शिवजीला पवित्र गंगेचं पाणी घालून चिताभस्म अर्पण करणारा एक भक्त होता, एक संत होता, एक साधू होता. ग्रस्ती साधू, लग्न केलेला होता. नित्यनेमानं देवाला स्नान घालायचं आणि चिताभस्म अर्पण करायचं. चिताभस्म म्हणजे मेलेल्या माणसाची राख. आपण एखाद्या माणसाला पेटवायला गेल्यावर घरी येऊन आंघोळ करतो. कारण हवनामध्ये विस्तवामध्ये ज्या वेळेला तांदूळ टाकतो, तूप टाकतो, गुळ टाकतो, समिधा टाकतो, त्यावेळेला त्याचं सुष्मीकरण होत असतं. त्यावेळेला आपल्या शरीराला शुद्ध करत असतं. आणि विस्त्यामध्ये भाऊ मासाचा तुकडा टाकला की त्याचा दूषित वायू होत असतो आणि तो वायू तुमच्या अंगावर पडलेला त्याच्याकरता स्नान करावं लागतं असं विज्ञानही सांगते आणि पुराणही सांगते. विज्ञान काल परवा आलंय, पुराण आधीपासून आहे.
ज्या वेळेला ती माणसाचं पूर्ण शरीर जळत असतं, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप उजळला दीप गुरुकृपा, ती पवित्र होत असते आणि मग ती राख गंगेत टाकण्याच्या लायकीची होत असते, म्हणून गंगेत टाकत असतात. अशी राख चिताभस्म तो एक व्यक्ती भगवान शिवजीला लेप करत होता. रोज सकाळी स्नान करायचं, स्नान झालं की मशानभूमीत जायचं, मशानभूमीत गेलं की त्यानं तिथली ती पसाभर राख घ्यायची आणि घरी एक कोनाडा होता, त्या कोनाडा म्हणजे देवळीत, त्या देवळीत ती वाटी ठेवायची आणि त्याने आतमध्ये भगवान शिवजीला स्नान वगैरे घालायचं, पिंड पुसून काढायची आणि मग आवाज द्यायचा पत्नीला, लक्ष्मी भस्म घेऊन ये. आणि ती बाई अशी तात्काळ राहायची. मालकाचा आवाज आला की ती वाटी ती भस्माची घेऊन जात होती. ती काय अशी बाई नव्हती. 2-2 घंटे शिवजीला पाणी घालून तो पप्याचा बाप उपाशीच ऑफिसला, अशी बाई नव्हती. ती नवऱ्यानं केलेला परमार्थ तिला प्राप्त होत होता, ती असं बाकी काही करतच नव्हती. आणि मला वाटतं ज्या बाईला आपलं जीवन साफल्य करायचं तिनं नवऱ्याला परमार्थात लावायचं. बऱ्याच बायका नवऱ्याला कापस सांभाळायला ठेवतात आणि ह्या सोहळ्यात जातात. अशा बऱ्यापैकी बायका आहेत, त्या त्यालाच सांभाळतात. खाल्लाकड्या पटीत वानेरला येतात बरं का, तू तिथंच राह. मला असं वाटतं अर्धा पण मात्या न घाम गाळता जर घ्यायचा असेल तर नवऱ्याला कामाला लावायचं, परमार्थातल्या त्याला पाठवायचं. मालक कीर्तनाला गेले की घरी बसल्या बसल्या बायकोला अर्ध येत असते. ती सात्विक बाई होती, ती तिचं घरचं काम व्यवस्थित करायची आणि मालकानं आवाज दिला की भस्माची वाटी नेऊन द्यायची. कर्मणोगती एक दिवस असा उजाडा, त्या गावात माणूस मरत नाही असा दिवसच नाही, पण योग असा आला की त्या दिवशी माणूसच मेला नाही भाऊ. आदल्या दिवशी आता चिताभस्म कोणाचं समर्पित करायचं, रिकामी वाटी कोणाड्यात ठेवली. नित्याप्रमाणे भगवान शिवजीला स्नान घातलं. ते दह्यानं असेल, दुधानं असेल, लोणी असेल, तूप असेल, थोडं प्रमाण असतं त्याच्यामध्ये, मध असेल, स्नान घातलं असेल. ती पिंड साळून का पुसून काढली आणि मग आवाज दिला, ए लक्ष्मी भस्म घेऊन ये ग, असा पहिल्यांदा आवाज दिला. तो आवाज ऐकल्याबरोबर बाई त्या भस्माच्या वाटीपाशी गेली, पण ती वाटी रिकामी होती. तिने विचार केला, मालकानं आवाज दिला भस्म घेऊन ये, आणि भस्म तर नाही वाटीमध्ये, चिताभस्म, मेलेल्या माणसाची राख. दुसऱ्यांदा आवाज दिला, घेऊन ये ग लक्ष्मी. आता मात्र ती थरथर कापत होती. खर तर तुमची माझी बायको असती तर म्हणली असती, इतक्यानं आरडू नकोस, वाटीत काय नाही, इतक्या जोरात नकोस ओरडू, काही नाही त्या वाटीमध्ये. तुमची माझी बायको, मी तुम्हाला दगड टाकीत नाही, मी पण तुमच्यात, मी सुद्धा माणूसच आहे. 4-5 कीर्तन करतो म्हणजे लय विचार आहे काय, सगळी सारखीच आपण. 2 आवाज दिले. बाईने विचार केला, किती अवघड परिस्थिती, आज भस्म नाही, मालकाच्या लक्षात नसेल का आपण भस्म आणलं नाही, आणि मला कसं काय आवाज देतात. तिसऱ्यांदा आवाज दिला, लक्ष्मी घेऊन ये भस्म. दुःख तिला एका गोष्टीचं वाटलं, मालकाने भस्म आणलं नाही तरी भस्म घेऊन ये म्हणतात, पण आवाज 3 दिले आणि नवऱ्यानं 3 आवाज देऊनही जरी पाणी देत नसेल तर ती किती पापी असेल हा भाग सोडून द्या. पण धर्म सिद्धांत असा सांगतो, पतिव्रता धर्म असा सांगतो की मालकाचे 3 आवाज जर मातीत जात असतील तर पतिव्रता धर्म मातीत जात असतो. असा एक अरुंधतीच्या बाबतीत प्रसंग घडला होता. बसा 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 बसा, एक टेकली की बसा काय, अरुंधतीला पाहण्यासाठी तिचे होणारे पती आले. चूक बोलतोय, अरुंधतीचे वडील आणि अरुंधती होणाऱ्या मालकाकडे गेल्या. त्यांना काही प्रश्न करायचे होते. मी काही लग्न करण्यासाठी तयार नाही, आणि जरी बाबांचा आग्रह असल्यामुळे मी करते, पण माझे काही नियम आहेत, ते तुम्ही मान्य करत असाल तर मी तुम्हाला येऊन पुसते. आपल्यासोबत ज्याचं लग्न लागणार आहे त्या व्यक्तीनं भाऊ 3 चटाया टाकल्यात. तो होणारा नवरा आहे. एक सासऱ्याला टाकली, एक स्वतःला टाकली, आणि एक होणाऱ्या पत्नीला चटई टाकली, आणि आवाज दिल्याबरोबर सांगितलं बसा.
रामेश्वर बुवा बसा म्हटल्याच्या नंतर सासरा बसला, स्वतः ती व्यक्ती बसली, पण होणारी बायको कशी बसेल? ती जुन्या काळातली स्त्री होती. दुसऱ्यांदा आवाज दिला, अहो बसा. तिने विचार केला, आपले होणारे पती आहेत, आपल्या वडिलांनी याच्याशी पाणी ग्रहण करायचं सांगितलंय आणि यांनी आसन टाकल्याच्या नंतर आपण जर बसलो भाऊ तर सेवा घेतल्याचं पाप लागतंय, बसणार नाही. तिसऱ्यांदा आवाज दिला, अहो बसा की तुम्ही. त्या चटईवर जर बसलं तर सेवा घेतल्याचं पाप लागतं एक, आणि नाही बसलं तर नवऱ्याची आज्ञा मोडण्याचं पाप लागतंय दोन. मग करायचं काय? तो पुरुषाचा अंग अर्धा असतंय. अर्धांगी पार्वती सुमनाच्या माळा अर्धांगी, किंवा वामांगी रकुमाई दिशे दिव्य शोभा, अर्धांग पुरुषाचे. तिने एक हात त्या चटईवर टेकला नुसता आणि आपण स्वतः खाली बसली. खाली बसली याचा अर्थ नवऱ्याची सेवा घेतल्याचं पाप लागत नाही, आणि त्याच्यावर त्या बाजूचा हात ठेवलाय म्हणजे आज्ञाभंग केली नाही. हे दोन्ही याच्यातून ती सुख मोकळी सुटते. तिला अरुंधती नावाची साध्वी म्हणतात. तसं संकट या धिवराच्या पत्नीवर आलं. तो कुळानं धिवर होता. आवाज दिला, लक्ष्मी पाणी भस्मांग. तिनं कापूर काय असेल तो पेटवला आणि त्या कापरामध्ये जोहार करून घेतलं. तिनं आवाज देऊनही आपली पत्नी भस्म आणत नाही. नंतर मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर आल्यावर त्याच्या लक्षात आलं, काल कोणी मेलच नाही, त्याच्यामुळं पेटवलंच नाही, अंत्यविधी झालाच नाही. मग चिताभस्म कुठून? आणि मग लक्षात आलं आता करावं काय. त्यावेळेला तुळशी वृंदावनाच्या समोर आला, त्यावेळेला राखाचा ढिगल पडला होता. आणि मग लक्षात आलं आपल्या पत्नीनं स्वतःचं जोहार करून घेतलंय आणि त्याच्यामध्ये अशी वंजळ घातली आणि ती वंजळभर राख त्या कटोऱ्यात खापराच्या टाकली. त्या आतमध्ये कटोरं नेऊन भगवानजीच्या शिवजीच्या समोर बसले आणि ते भस्म असं लावलं. महाराज भस्म लावल्याबरोबर ती एवढी साधना तपाला गेली तर प्रत्यक्ष जाज्वल्य भगवान शिवशंकर प्रगट झाले. उभं राहिले, त्याला लिंगन दिलं, हृदयाशी हृदय लावलं आणि त्याला सांगितलं काय पाहिजे ते माग. पण योग असा आला आता, त्यानं जी मुठभर भाऊजी राख उचलली होती त्या राखेमध्ये त्याच्या पत्नीचे काकणं जशाला तसे आलते. मोठ्या माणसांचं वाक्य, सतीनं देखे आग्न, सतीनं देखे आग्न. काही काही वस्तू सतीच्या पतिव्रतेच्या जळत नसतात. रुक्मिणी नावाची एक स्त्री होऊन गेली. खानदेशमध्ये ढवळेवीर नावाचं गाव आहे. त्या ढवळेवीर नावाच्या गावामध्ये रुक्मिणी नावाची माऊली होऊन गेली. जीवनभर ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचिला. याच्या व्यतिरिक्त तिळाची काही साधना केलेली नाही. हळदीचा डाग होता अंगाला आणि काय तो पती म्हणला असेल मला पसंत नाही, अमकं नाही, तमकं नाही. त्या दिवशी वडिलांकडे आली, जीवनभर गाथा आणि ज्ञानेश्वरी आपलंसं केलं आणि कालांतराने एके दिवशी जात राहिली. तिच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ होती भाऊ. तिचा अंत्यविधी झाला. कितीतरी परिसरातले वारकरी लोक होते, पण सावडाच्या दिवशी माळ तुळशीची दोऱ्यासह जशाला तशी सापडली. ढवळेवीर नावाच्या गावामध्ये आजही खानदेशमध्ये फक्त तिच्या माळीची समाधी. हाडं आपण मते विरून गेले, औषधाला हार सापडलं नाही. आज ती परिस्थिती आज बघायला भेटते. कासारवाडी नावाचं गाव आहे इथं गंगाखेडपाशी. वैकुंठवासी सद्गुरू मारुतराव महाराजांना ज्या बाईनं बऱ्याच दिवस भाकरी घातल्या तिचं नाव होतं जाईबाई. त्याही माऊलीला हळदीचा डाग होता. जीवनभर भगवंताची सेवा केली, वारकऱ्यांची सेवा केली. अंत्यविधी झाला. बऱ्यापैकी लोक काही नाव ठेवत असते, संख्या असती नाव ठेवणं, त्याला चारवाक म्हणत असतात. आपल्याच जन्माला येतात, आपल्या सोबत राहतात, आपल्यासारखे कपडे घालतात आणि आपले वाभाडे काढतात. या भडव्यांना चारवाक म्हणत असतात. अशी काही चारवाकांची संख्या होती. तिला नाव ठेवत होते, हळदीचा डाग, अमकदाम, ज्ञानेश्वरी वाचते, संतांची सेवा करते, वारकऱ्यांना जीव घालते, असं नाना प्रकारचं वेतन केलं. पण तिच्या गळ्यामध्ये काळ्या मण्याची पोत होती. ज्या वेळेला तिचा अंत्यविधी झाला त्या माऊलीचा, त्यावेळेला राख सावडायच्या दिवशी जशाला तशी पोत सापडते. आज मारुतीरायाच्या मंदिरात त्या माऊलीची समाधी. मला तितकं वागावं लागेल. परिस्थितीला, या अवस्थेला जाण्यासाठी बाईनं तितकं वागावं लागेल, तितकी श्रद्धा सुद्धा लागेल, तितकं आपलं पुण्य सुद्धा लागेल. आपण सकाळीच उठून महादेवाची पूजा करतो, पण फुलं दुसऱ्याची चोरीतो. जिनं झाड लावले तिला उठूच दिलं नाही, उठायच्या आधीच फुलं तोडले आणि महादेवाला वाहिले. माई पूजा झाली. अशी कशी पूजा? शेळीनं दाव सोड्यावर जशी कोणाच्या तुळशी उपडती तशी तू उठली ना आंघोळ केली की दुसऱ्याची फुलं चोरायली. चोर सोसायटीचे अध्यक्ष नाही, ही पूजा कशी होईल तुझी? नाही. कारण आपण जी साधना करतो का ही देवाला आवडली पाहिजे. आपल्या मनाला आवडणारी साधना ही तुमच्या मनापुरती झाली, पण विश्वाच्या मालकाला आवडती ती खरी साधना असते. या स्त्रीने जोहार करून घेतलं आणि ती मुठभर राग भगवान शिवजीला चिताभस्म म्हणून समर्पित केला आणि शिवजी प्रगट झाले. त्या देवराला सांगितलं तुला काय पाहिजे?
वेळ भेटला तर संध्याकाळी शिवलीला अमृत वाचा. जिला वाचता येत नाही तिने नातवाला नातीला वाचायला लावा. ऐका तो अध्याय धिवराचा, लक्ष येईल तुम्हाला किती मोठा गोडसा प्रसंग आहे. आणि भगवान शिवजी प्रकट झाले आणि विचारले तुला काय देऊ. म्हणले देवा, आस्थागत आतापर्यंत चिताभस्म समर्पित करायचा नियम माझा मोडलाच नव्हता, आणि आज तो बहु मोडणार होता. आज तो चिताभस्म समर्पित करायचा नियम मोडणार होता. पण तो नियम न मोडू द्याचं काम माझ्या धर्मपत्नीने केलं, जी माझ्या नावानं कुंकू लावते. तिनं आज तो नियम माझा पतीचा चालत राहावा म्हणून स्वतःच्या शरीराचं भस्म केलं आणि मला तुम्हाला समर्पित करायचा योग आला. मला एकच देऊन टाका, मला ती माझी पत्नी पुन्हा द्या. हातातून पडलेल्या बांगडीतून पुन्हा ती स्त्री तयार झाली आणि पुन्हा मालकाची सेवा. सज्जनो, महाराज निष्ठेनं भगवान शिवशंकराची केलेली सेवा. महाराज यमधर्म सुद्धा ठणठण ओरडतोय. त्यानं सांगितलं शिवजीला आमच्या पदाला काय किंमत आहे. आयुष्य संपल्याच्या नंतर माणसं मारा म्हणता आणि मेलेल्याही जळालेल्या माणसाला पुन्हा उठून बसवता, आमची काय अवस्था. भगवान शिवजीनं सांगितलं वेड्या, हे सगळ्यांकरता नाही रे, गेल्याच्या नंतर हे सगळ्यांकरता नाही रे. अरे या साधनेतली पतिव्रता आहे आणि त्या साधनेतला तो शिवभक्त आहे. अशा जर अवस्थेतली पतिव्रता असेल आणि अशा अवस्थेतला जर तो भक्त असेल तर तुकोबाराय म्हणतात मी त्याचं वर्णन काय करू. पावन उत्सवाचं आयोजन आदरणीय सोपानराव धवरावजी बिडवे, एक छोट्या खाणी लहानशा काळ्या मातीत रोजच्या उपजीविकेपुरत्या अशा छोट्याशा कुटुंबात जन्म घेतलेलं एक साधं व्यक्तिमत्व सोपानराव. आपल्या स्वतःच्या हिमतीवर एक लहानसा उद्योग स्थापन केला. त्या उद्योगाचा बऱ्यापैकी असा विस्तार झाला आणि त्यांच्या उपजीविकेकरता मान सन्मान प्रतिष्ठा अधिष्ठान सर्व गोष्टी करता गोडस त्या उद्योगातून त्यांना ती प्राप्ती झाली आणि ती प्राप्ती धर्मकार्यासाठी खर्च करण्याचा योग सद्बुद्धी विटेवरच्या मालकांनी त्यांना दिली. असे ते सोपानरावजी उद्धवरावजी बिडवे त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. पाठीमागे मी MIDC मध्ये शेंद्र्याला ज्या वेळेला कीर्तनाला गेलो, रौप्य महोत्सव होता तिथेही मला सोपानराव भेटले. बऱ्यापैकी अस्तित्व आहे तिथं, चांगल्या प्रतीचं स्वतःचं ग्रह आदी करून गोड असा अधिष्ठान एका छोट्या खाणी काळ्या मातीची नाळ असलेल्या कुटुंबात जन्माला आलेलं एक छोटंसं व्यक्तिमत्व. पण आपल्या स्वतःच्या कर्तृत्व उद्योगम वर्धनते लक्ष्मी. आणि भगवान शिवजीनं माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांनी नामदेवराय चोखोबाराय नाथबाबा सावता महाराजांनी गोडसा अशा प्रकारचं त्यांना आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादाच्या बळावर ते त्यांच्या अस्तित्वात गोड आपल्या कुटुंबासाठी गोड अवस्थेत आहेत. असाच कायमस्वरूपी भगवान शिवजीचा ज्ञानोबाराय तुकोबारायचा विटेवरच्या मालकांचा आशीर्वाद सोपानरावांना लाभो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. राजकीय क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न या परिसराला लाभलेलं सर्वांच्या अंतकरणातलं तनामनातलं विद्यमान आमदार आदरणीय बबनरावजी भाऊ, ते सुद्धा आजच्या कार्यक्रमाला सोपानरावांचं प्रेम आदी करून त्यांच्या कुटुंबावर असलेली बहुविषयी आस्था ही लक्षात घेऊन आदरणीय
बबनरावजी भाऊ सुद्धा या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आले. बबनराव सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आणि वाढदिवसाचा काल त्यांचा टप्प्यात आहे. त्या निमित्ताने आता रोजची रोज प्रत्येक जण येऊन तर तिथं भेटू शकत नाही, तुम्हालाही वेळ मिळू शकत नाही भाऊ, तितका तुमच्या पाठीमागे सुद्धा व्याप आहे. मग आज अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आम्हा सर्व वारकऱ्यांच्या वतीनं, यजमानांच्या वतीने, उपस्थितांच्या वतीनं भाऊ तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आजच राजकीय क्षेत्रात गोड अशा प्रकारचा राजाश्रय मिळो आणि मिळालेल्या राजाश्रयाने जनतेची सेवा करण्याचा योग तुमच्या अंतःकरणात येऊ, ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला आता पुढच्या कामाला सुट्टी देतो. विठाला योग असा आला. किती संत मोठे आहेत. उपस्थित कार्यक्रमाचं हे एवढं मोठं गुणीजनांचं आयोजन करण्याचा योग आदरणीय वारकरी संप्रदायातले एक जुनाट रत्न वैष्णव टाळकरी आमचे तुकारामजी जिजा, गोड अशा प्रकारचं नियोजन जिजांनी केलं सोपनरावांच्या वतीने. जिजा तुम्हालाही धन्यवाद. आदरणीय गायन क्षेत्रातलं तज्ज्ञ रत्न, मला असं वाटतंय भाऊ एखाद्या वेळेस काकडे महाराजांचा एखादा गुणगौरव सोहळा तुमच्या अध्यक्षतेत करावा. कारण या महाराष्ट्राच्या मी समाज खूप फिरलो, 5,500 गावापेक्षा जास्त फिरलोय. एकदा गेलेलं गाव सांगतोय. एवढं फिरून बऱ्यापैकी गायन क्षेत्रातली रत्न पाहिले. कीर्तनात 10 फुटाच्या पुढची दृष्टी ज्याची नाही असा एक सात्विक वारकरी आणि मुद्देसूद गायन क्षेत्रातलं तज्ज्ञ रत्न. समज गायन कसं असावा, काय असावं. मला गाता जरी येत नसेल, भजे सगळ्यांना तळता येत नाहीत, पण नरम झालेले सांगता येते, आहे की नाही आसाराम अप्पा? सगळ्याला थोडेच भजे तळता येतात, पण नरम झालेले सांगता येत असतात. तसं मला गाता जरी येत नसेल तरी चांगलं कळतंय सरगम कुठं असावा, नोटेशन काय असावा, अमक कसा असावा, काय दिल्यावर काय असावा. उगच काहीतरी कसं तरी एखाद्या वेळेस ऐकावं लागतंय. पण मुद्देसूद आणि काटेकोरपणाने मला असं वाटतंय हजारो विद्यार्थी घडवायचं जे केंद्र असेल, अशी वाणी असेल, असे आमचे आदरणीय शिवाजी महाराज काकडे. आणि आपल्या परिसरातले, आपल्या तालुक्यातले भाऊ एखाद्या वेळेस जर आयोजन केलं तर गुणगौरव सोहळा त्यांचा आपण गायन क्षेत्रातला एक वारकरी म्हणून करू तुमच्या अध्यक्षतेत. आणि चांगलं होईल. त्यांचा गुणगौरव सोहळा करावा असं त्यांना जरी आवडत नसेल, पण असा गुणीजनाचा गुणगौरव सोहळा सुरू झाल्याच्या नंतर भविष्यात पुन्हा अशी कोणी रियाज करतील, साधना करतील, आणि ती साधना करून रामेश्वर महाराज पुन्हा 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 आपल्याकडे वारकरी जन्माला येतील आणि हा धर्म कायमस्वरूपी टिकत राहील. म्हणून दिवसभर आऊत हाणणाऱ्या बैलाची जोत सोडायच्या अगोदर त्याच्या पाठीवर थाप टाकतात. दिवसभर आऊत वळल्याच्या नंतर बैलाच्या पाठीवर थाप मालकानं टाकली तर बैल शेपूट करतंय. बैलाला सुद्धा थाप आवडती, माणसाला का आवडत नाही? असं जर झालं तर गोड होईल. तसेच आमचे मारुती आबा गायन क्षेत्रातलं तज्ज्ञ रत्न, त्यांच्या बाजूला आमचे बंडू महाराज आणि आमचे बळीराम महाराज आणि आकाश महाराज कीर्तनकार सातोनकर, आदरणीय अशोक महाराज असतील, चतुर्भुज महाराज असतील. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या उपस्थित आज बरेच अशोकरावजी सुद्धा आलेले आहेत, शिवाजी भाऊ आहेत, 1 मिनिट, आसाराम आप्पा आहेत, चे बालू काका आहेत, आदी करून बरीच सर्व मंडळी आहे. सर्वांना उपस्थित पंचक्रोशीतून आलेला श्रोतावर्ग तुम्हा सर्वांना प्रणाम करतो. 2 मिनिटं भाऊ मनोगत व्यक्त करा. बरं चला चला करा सर, करा. कुंडली कवरदा हरि विठ्ठल स्वामी महाराज शिवाजी महाराज वीर संभाजी काय संतांचा महिमा आहे. नामदेवरायांचे वडील आणि गोणाबाई आई साहेब
सकाळी लवकर नित्यनेम आटपला आणि नामदेवरायांच्या वडिलांनी नामदेवरायांना सांगितलं, नामा जी बाबा काय वानू आता सांगतोय. अरे नामा तुला बाजाराला जावं लागतंय. पूर्वीच्या काळात बाजाराला हट म्हणायची. तुला हटासाठी जावं लागतंय. ठीक आहे बाबा. मूळता नामदेवरायच्या घरचा व्यवसाय म्हणजे कपडे शिवणे. लहानल्या चिमुरड्यांची कपडे शिवायची. कुंची, टोपरं, दुपट, चड्डी, शर्ट, छोट्या लेकरांची कपडे शिवायची. हे कपड्याचं गाठोडं घेऊन नामदेवराय बाजारात गेले. आणि बाजारात नामदेवराय गेल्याच्या नंतर ती छोट्या छोट्या लेकरांची कपडे घ्यायला बायकांची बऱ्यापैकी उडी पडली. पण नामदेवराय असे व्यापारी होते. गळ्यात मोठी तुळशीची माळ होती, हातात कमरेला चिपळी खोसलेली होती, बाराबंदी घातलेला साधा वारकरी. त्या काळात किती परिस्थिती साधी असेल इतकं पांढरं धोतर नव्हतं. सुंबाचा करदोडा, रक्त्याची लंगोटी, साधी परिस्थिती. आणि गळ्यामध्ये मोठी माळ. बायकांना वाटलं दुकानदार बोळात दिसतोय. टोपरं केवढ्याला आहे? एका आण्याला आहे. अर्धा हाना द्यायचा, अर्धा हाना मुलासोबत पाठवून देईल. नामदेवरायने त्या बाईकडे बघितलं. ही मुलासोबत पाठवून देईन म्हणती, पण गळ्यात मंगळसूत्र नाही, काय नाही, लग्नच नाही तर मुलगा कसा? ते नामदेवराय होते. एका बाईनं शर्ट घेतलं. त्या शर्टाचे पैसे म्हणे मालकाकडे पाठवून देईल. आणि कपाळाला बुक्का होता. नामदेवरायने विचार केला, कपाळाला बुक्का आहे, मालक कोण? अशी बरे काही खोटं फुस लावून अर्धी कपडे नामदेवरायची विकत नेली. पैशाचा काही मेळ नाही. काही आले 12 पैसे तसेच गेले. नामदेवरायनं वापस येत असताना नामदेवरायच्या सोबत एक चारवाक आहे. त्यानं सांगितलं, का हो तुम्ही संत आहात, तुम्ही वारकरी आहात, तुम्ही दयाळू आहात, उघड्यांना कपडे भेटावा असा तुमचा व्यवसाय, तर मग दगड नाहीत का उघडे? हे दगडही उघडे येतं. नामदेवरायने सांगितलं, तुमचं मत काय? काय नाही, हे कपडे घ्या, या दगडांना घालू द्या. आणि नामदेवरायच्या त्या गाठोड्यातले कपडे घेतले. 5-6 ड्रेस असतील छोटी छोटी. कोण्या दगडाला टोपरं घातलं, कोणत्यावर कुंची टाकली, कोणत्यावर शर्ट टाकलं, कोणत्यावर चड्डी टाकली. नामदेवराय म्हणले, यांनाच कपडे? हो, काय हरकत नाही, यांनाच. नामदेवराय थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर वारं सुटलं, सगळे कपडे उडून गेले. महाराज नामदेवरायला करायला लावणारी हीच माणसं गावात येऊन सर्वत्र चर्चा केली. दामू शेट्टीचा नामा वेडा आहे, गोणाबाईचा नामा वेडा आहे, राजाईचा पती नामा वेडा आहे. सर्वत्र चर्चा. मंगळवेड्याच्या बादशाचं भांडार सांभाळून ज्या वेळेला महाराज घरी येतात त्यावेळेला चंद्रभागेचं स्नान आटपलं. मंदिरात मालकाचं दर्शन घेऊन बाहेर पडतात न पडतात तोपर्यंत महाद्वारात 4-2 लोक उभे. काय तुमचा नामा वेडपटे हो? त्याने म्हणे दगडाला कपडे घातले. उदात्त अंतकरणाने ऐकत होती. हे 4-2 दिवस असंच पोटात ठेवलं. आणि उद्याला बाजार आहे म्हणून आज संध्याकाळी नामदेवरायच्या वडिलांनी सांगितलं, नामा तुला एवढं मोठं गाठोडं दिलं, तर ह्या गाठोड्यामध्ये एवढी पैसे कपडे होती, त्या कपड्याची एवढी पैसे आणलीच. ही राहिलेली उधारी, आता कपडे घेऊन जायचं नाही, उद्याच्या बाजारात फक्त उधारी वसूल करायला जाय. बाबा ज्यांनी उधारी नाही दिली ती त्यांना माझ्याकडे घेऊन ये. सांग आमच्या बाबांनी बोलिले. नाही तसे आले तर धरून आण, उचलून आण, कसं आणायचं तर आण. महाराज देवाने विचार केला. नामदेवरायांनी बाजारात ज्या ज्या बायकांनी कपडे नेले त्या बायकांना नामदेवराय काही बोलू शकत नाही. मग विटेवरच्या मालकाने त्यांच्या अंतकरणात सद्भावना निर्माण केली आणि त्या सगळ्या बायकांनी पैसे आणून दिले. काय वानू आता न पुरे वाणी. दगड कसे पैसे देतील बिडे महाराज? नामदेवरायांनी ह्या 10-15 दगड 2-2, 3-3 दगड एका रुमालात बांधले, घरी आणले आणि देवघराचं झोपडं होतं त्या झोपड्यात ते दगड सगळी 10-15 टाकली आणि त्या झोपड्याला दोरी बांधून घेतली. दामू शेट्टी कामावून आले. हे दगड आणलेलेही गावातल्या चारवाकांनी पाहिली बऱ्यापैकी. आता असे कामं बघायला का लय लोक येत असतील. दगडच आणले, दगडच कोंडून टाकले. काय नामदेवाचा मुलगा, गळ्यात माळच केवढी आहे, हे का वागणं असतं का, याला वारकरी म्हणतात का, कसं हुशार म्हणा, कसं यायच्या पाया पडावं, असे हे इचकिणारे लोकांची संख्या खूप असते.
आणि ते कधी थांबत नसतात अशी बोलणारी लोक. सारखं त्यांचे ती उचल बांगडी सुरू असते जिबेला. त्यांचे ते कामच असतं, त्यांचा ते धंदाच असतो. बघता बघता 400-500 त्या काळात लोक जमा झाली दामू शेट्टीच्या झोपड्याच्या जवळ. दामू शेट्टी मंगळवेड्याचं भांडार सोडून ड्युटी संपली, स्नान केलं, विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं, निघाले घरी. घरी आल्याच्या नंतर दामू शेट्टीने विचार केला, बरीच गर्दी दिसते, आपण घरी जाऊच नाही, उद्या सकाळी जावं. तिकडेच थांबले. महाद्वारात रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा स्नान आटपलं, देवाचं दर्शन घेतलं, लोक हजरच घरापुढे. आल्याच्या नंतर नामदेवराय बाहेरच होते. बाबा, ज्या ज्या बायकांनी कुंची, टोपरं, दुपटं, शर्ट, चड्डी विकत घेतली त्या बायकांनी पैसे आणून दिले, पण ज्या ज्या लोकांनी पैसे दिले नाही त्यांना धरून मी कोंडून टाकलंय. दामू शेट्टीने सांगितलं, पाणी गिनी पाजलं का नाही? पाणी नाही, जेवायला नाही, काय नाही, काय नाही, ते कोंडून टाकलं. त्यांचा असा गैरसमज होता की 2-4 आडमुठ गिरायका असतील, माणसंच आणली काय. तर पाणी पाजलं का म्हणलं. एक जण म्हणला, दामू शेट्टी पाणी कशाचं? ते दगड आणले, दगड. डोळे झाकले, देवाला प्रणाम केला. देवा, आमच्या कुळाचा हसू का केलंस देवा? काय जीवनात वाईट केलं रे की जेणेकरून तू आमच्या कुळाचा हसू करतोस? आणि नामदेवरायने आपल्या वडिलांना सांगितलं, बाबा चला, ते पैसे न देणारे बघा, उधारी देत नाहीत बघा, कोणून टाकली. त्या झोपड्याच्या ताटव्याची दोरी सोडीन ताटवा उघाड्याबरोबर 15ला 15 दगड सोन्याचे झाले. व्हिडिओ बुवा, 15ला 15 दगड सोन्याचे झाले. त्यावेळेला जी लोक हसत होती का काका, त्याच लोकांना वाटत होतं अर्धा तरी दगड आपल्याला भेटावा. हा, क्या बात. या लोकांची सोन्याची काय महाराज चिंता पण येऊ शकतात. सोनं तर निमित्त मात्र काय विषय. आणि ते दार उघड्याबरोबर सगळी दगड सोन्याची झाली. दामू शेट्टीनं सांगितलं, नामा, हे विघ्न कशाला आपल्या घरात? हे जिथून आणलं होतं तिथं नेऊन टाका. नामदेव महाराज ज्या डोंगरावर दगड टाकायला चालले त्या डोंगरावर हे गावातले हसणारे लोक आधीच जाऊन बसले. दगड टाकला की आपणच घ्यायचा. आपण नामदेवरायाच्या हातातून दगड सोन्याचा खाली पडला की ते दगड होत होता, आणि त्याईनं हातात उचलून घेतला की ते सोन्याचा होत होता. ही निष्ठावंत नामदेवरायांची ताकद होती महाराज. आणि ते तुकोबाराय जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. आणि त्या तुकोबारायांनी म्हणावा, आम्ही ज्या कुळात आहे यांनी या संतांनी हात लावल्याबरोबर दगडाचं सोनं होतंय. एवढी व्याप्ती ज्यांच्या जीवनात आहे त्यांच्या काय काय म्हणून वर्णन करावा. म्हणून पाय ठेवणंच उचित मानतो. म्हणून पहिल्या कडव्यात काय मानू पुरे
संत महाराज वैराग्याचं टोक ज्याच्या पूर्वी जन्माला आलं त्या व्यक्तीचं नाव होतं वाली आणि पुत्राचं नाव होतं अंगद. वाली या संत यादीत येऊ शकत नाही. दोन टोक पहा. कृता युगात वालीच्या पोटी अंगद जन्माला आला आणि द्वापार युगात अर्जुनाच्या पोटी अभिमन्यू जन्माला आला. संत म्हणायचं कोणाला? कसे होऊ शकतात संत? गळ्यात माळी घातल्या म्हणजे संत का? टिळा टोपी माळा हे तो देवाचे गबाळ वारी करतो म्हणून संत का? नाही. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात गाडीचे ड्रायव्हर बऱ्यापैकी मुसलमान आहेत आणि 20 वर्षापासून त्याचे टर्क वारीला येतं. हे कसे वारकरी होऊ शकतील? नाही नाही. महाराज एखादा व्यक्ती सतत पंढरपूरला जाऊ येऊ करतो म्हणजे वारकरी आहे का? झाडावरी मुंगळा करीवेर झारा तैशा करी वाऱ्या पंढरीच्या. बरेच मुंगळे खालून शेंड्यावर जाते आणि शेंड्याहून पुन्हा खाली बुडाली येते. हे कसा वारकरी ठरण? वारकरी तत्व सांभाळतो तो वारकरी असतो. नेमकं महाराज म्हणायचं कोणाला? महाराज अंगद ज्याच्या पोटी जन्माला आला तो सामान्य पुरुषार्थी नव्हता. पंढरपुरातल्या मालकाला त्याला मारण्यासाठी लपून मारावं लागलं. सरळ सरळ मारता येत नव्हतं प्रभू रामचंद्राला. इतका एवढा वाली प्रभावशाली होता महाराज. या विश्वावर अधिराज्य निर्माण करणारा 14 चौकड्याचं राज्य ज्याच्याकडे असा रावण ज्यानं बगलामध्ये 4 दिवस ठेवला तो वाली किती मोठा असेल. पण महाराजांच्या यादीत येऊ शकत नाही. आणि अर्जुन अभिमन्यूला जन्म झाला. दोन्ही ग्रस्ती येत पण अर्जुन महाराजांच्या योनीत मर्यादित येऊ शकतो. कारण ही भजन करत होती. पांडवांनी वनवासात पण भजन केलं काकडे बुवा. पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी पाहते पांडव अखंड वनवासी पाहते सोबत पक्वाद वाजिनं म्हणजे बिना तलवारीची कुस्ती आहे बापू. ते युद्ध मग इकडे तिकडे बघत होता. विठाला हे यायचं गाणं म्हणजे सोन्याचं दुकान आहे राजा. आपलं चलत तिकडे जलक दिकला आजा. चांगली चांगली माणसं असतात. पांडव वनवासात भजन करत होते. काय वाणू आता न पुरे वाणी. विराट राजाच्या घरी नष्टचर्या चालू. नष्टचर्या म्हणजे रामेश्वर बुवा अत्यंत भिकारचोट काम. खाली पडलेलं नष्टचर्या. किती मोठा धर्मराजा. या पवित्र भारत देशाचा राजा. पण हिसाब करायला बसावं लागलं. चार्टेड अकाउंटंट कंक. किती मोठा तो. काय भीमाचा पुरुषार्थ असल. तिथे कढीला वडणाला फोडणी द्यावा लागली. ज्या बाईला 48,324 दाशा होत्या तिला शेण काढावं लागले.
महाराज या देशाच्या राजाचे भाऊ गाई आणि बैल सांभाळायला होते, घोडे आणि गाई, बैल घोडे गाय, नकुल सहदेव. पहा साधूचा पुरुषार्थ. विराट राजाच्या घरी अर्जुन आला, पांढऱ्या रंगाची साडी नेसावं लागली. अर्जुनासारखा पुरुषार्थी जगात कोणी नाही. नर आणि पंढरपुरातला मालक नारायण. आपण अर्जुनाच्या यादीत का नाही? देव सुद्धा अर्जुनाच्या यादीत का नाही? कारण आपल्या छातीवर वक्षस्थळावर खोटे का होत नाही, स्तन आहेत, ते अर्जुनाला नव्हते. म्हणून 100% पुरुषार्थ. एवढ्या मोठ्या अर्जुनाला साडी नेसावं लागली. जाऊ दे, त्याचं कर्म असेल, पुन्हा कधी पाहू. पण ज्या वेळेला अर्जुन स्त्रीच्या रूपामध्ये साडी नेसून एक रथ हाकण्यासाठी बसले, शमीच्या वृक्षावरच्या त्या संपूर्ण आयुध घेतले आणि बाण सोडल्याबरोबर सर्व कौरवाच्या पक्षातली लोक मूर्छित करून टाकले. आणि सगळ्यांची वस्त्र घेऊन आले. विराटाची मुलगी होती उत्तरा आणि मुलगा होता उत्तर. उत्तरेला तिच्या आपल्या बाहुल्याला कपडे शिवायचे होते. 2 वस्त्र नाही काढले. द्रोणाचार्याचं आणि भीष्माचार्याचं वस्त्र घेतलं नाही अर्जुनानं. उत्तराला सांगितलं, उत्तरा, ए उत्तर, ह्या दोघांचे घेऊ नकोस. एक आमचे गुरु आहेत आणि एक आमच्या कुळातली वरिष्ठ व्यक्ती आहे, यांचे वस्त्र घेऊ नकोस. कोणाला म्हणायचं महाराज? आणि का त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं त्यांचं वर्णन करण्यापेक्षा याचा पुरावा आहे का? विराट राजाला आनंद वाटला. ते 12 महिने संपून गेलते. 2.5 पावणे 3 दिवस शिल्लक होते. पंढरपुरातल्या मालकानं सरस्वतीची विनंती केली आणि सरस्वतीला सांगितलं, पंचांगातल्या अक्षराचा बदल कर, त्याला 13 दिवसाचा पंधरवाडा म्हणतात. नाही तर ते 2.5 दिवस पांडवाला पुन्हा 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास झाला असता. कृपा मालकाची. विराट राजा प्रसन्न झाला आणि प्रसन्नपणात अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, माझी उत्तरा तुम्हाला देऊन टाकतो. उत्तर पुत्र होता आणि उत्तरा कन्या होती. महाराज साधू तो कसं आहे ते लक्षात घ्या. अर्जुनाने विराट राजाच्या मुखारविंदातला शब्द ऐकल्याबरोबर अर्जुनाच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या आणि विराटाला सांगितलं, राजन, बाप 2 असतात. ज्यानं जन्म दिलाय तो एक बाप असतो आणि ज्याने विद्या दिली तो एक बाप असतो. आपल्यासाठी गुरुजी आपला पिता असतो. ज्यानं जन्म दिलाय तो बाप असतो आणि ज्याने विद्या दिली तो एक सुद्धा बाप असतो. गुरु हा बापा समान असतो. आणि मी उत्तरेचा गुरु आहे अप्पा. तिला कथक शिकवलंय. मी उत्तरेचा गुरु आहे. ती माझी कन्या